आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कॅनवा क्लास 1 मध्ये। तर कॅनवा क्लास 1 मध्ये आपण काय काय बघितलं होतं, तर आपण बघितलं होतं ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आहे आणि कॅनवा ॲप कशा प्रकारे ओपन करायचं, ईमेल आयडी कशी ओपन करायची, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस कसे ओपन करायचे, कस्टम साईज कशी घ्यायची आणि जे होम पेज आहे ते सर्व माहिती होम पेजवरची आपण घेतली होती। तसंच आपण नंतर ते ओपन केलं होतं, डिझाईन म्हणजे काय आहे, एलिमेंट्समध्ये काय काय आहे, सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। तर आज आपण बघणार आहोत एलिमेंट्सच्या समोरचा जो पार्ट आहे, ज्या बटन आहे छोट्या छोट्या, त्याला आपण टूल्स पण म्हणतो आणि बटन्स पण म्हणतो, त्या आपण आज बघणार आहोत। नमस्कार, मी कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपल्याला इथे मोबाईलची जे स्क्रीन आहे ते ओपन करावं लागले। बघा आता इथे मी डायरेक्ट मध्ये कॅनवा ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। एलिमेंट्स मध्ये आलेलो आहे आपण। आता काल आपण एलिमेंट्स मधले जेवढे काही फीचर आहे ते सगळे बघितलेले आहे, तुम्हाला माहितच आहे। बघा, ज्यांनी कोणी डे 1 चा क्लास बघितला नसेल त्यांनी बघून घ्या आणि त्यामध्ये मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। बघा आता इथे डिझाईन म्हणजे काय आहे, डिझाईन म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दिसतात। आता इथे ब्युटी पार्लर जर सर्च केली तर ब्युटी पार्लरच्या दिसणार आहे। ते स्टाईल म्हणजे काय आहे, तर त्या स्टाईल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर दिसणार आहे। बघा आता हे आपण नंतर बघूया, अगोदर आपण टेम्पलेट्स बघूया। बघा आता इथे तुम्हाला टेम्पलेट्स मध्ये काय दिलेले आहे, तुम्ही यामधलं आता मी एक उदाहरणासाठी टेम्पलेट्स घेते। आता हे फ्री वाला आहे त्यामुळे आपल्याला हे लगेच आलेलं आहे। जर तुम्हाला प्रो वाला घ्यायचं असेल, आता इथे मी एक डेमोसाठी घेते, ते लगेच पेजवर येत नाही, बघू शकता इथे। आणि इथे बघा आता मी हे जे आहे ना फ्री वाला घेतला आणि जे तुम्हाला इथे दिसत आहे ते एक एक तुम्हाला काय करायचंय, त्यामधले ग्राफिक्स जे आहे ते डिलीट करत जायचे, जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे की ती पूर्ण डिझाईन कशा पद्धतीने बनवलेली आहे। आता बघा पुन्हा आता इथे बॅक येऊया, पेज कसं ओपन करायचं आता ते बघूया। बघा आता इथे तुम्हाला खाली वेगवेगळ्या प्रकारचे पेजेस दिसतात, प्लसचं चिन्ह दिलेलं आहे, त्या प्लसच्या चिन्हावर टच करायचं आणि इथे असे पेजेस ओपन होऊन जातात। आता इथे बघा या दोघांच्या मध्ये पण एक प्लसचं चिन्ह आहे, त्यावर जर टच केलं तिथे पण एक पेज ओपन होते अशा पद्धतीने। आणि हे झाली दुसरी पद्धत। आता तिसरी पद्धत म्हणजे काय आहे, दोन बोटांनी जर झूम केलं तुम्ही असं पेजेस, इथे पण अशा पद्धतीने पेजेस जे आहे ते ओपन होतात। अधिक या प्लसच्या चिन्हावर टच करत गेले की तुमचे इथे पेजेस जे आहे ते ओपन होऊन जातात। तुम्ही कितीही पेजेस ओपन करू शकता। आणि इथे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खाली ऑप्शन दिलेले आहे। आता या पेजेसवर जर टच केलं, डुप्लिकेटच्या ऑप्शनवर टच केलं का पुन्हा ते पेज डुप्लिकेट होतं। आता हे सेम टू सेम डिझाईन मला इथे पाहिजे, तर त्यासाठी काय करणार आहे, मी ह्या पेजवर असं टच करणार आहे। बघा आता इथे या डिझाईनच्या पेजला काहीच दिलेलं नाही आहे, सिंपल मध्ये आहे। आणि यावर जर टच केलं तर ब्ल्यू कलरचा जो बॉक्स आहे तो येतो आणि डुप्लिकेटच्या ऑप्शन डुप्लिकेट होतात। आता हे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे कशासाठी वापरायचं डुप्लिकेटचं ऑप्शन, आता तुम्ही इथे एक डिझाईन बनवलेली आहे, तुम्हाला त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड लावून बघायचे आहे, त्यासाठी हे डुप्लिकेटचं ऑप्शन येतं। आता इथे मी हे जे पेजेस आहे ना ओपन करून घेते। आता पुन्हा इथे बॅक येते। एलिमेंट्स मध्ये आपण काल बघितलेलं आहे काय काय आहे, सर्व आपण मी सविस्तर माहिती दिलेली आहे। आता टेक्स्ट म्हणजे काय आहे हे बघूया। टेक्स्ट मध्ये तुम्हाला 3 प्रकारचे टेक्स्ट देतात। बघा आता इथे ऍड अ हेडिंग म्हणून आहे, सब हेडिंग म्हणून आहे, टायटल हेडिंग म्हणून आहे। आता तुम्ही एखादं मराठी मधलं जर पोस्टर बनवायचं असेल तर त्यासाठी छोटं मोठं टेक्स्ट लागते, तर तुम्ही हे तिन्ही पण वापरू शकता, किंवा तुम्हाला एक वापरायचं असेल तर तुम्ही एकही वापरू शकता। आता इथे बघा हे घेतल्यानंतर तुम्हाला इथे डॉटने छोटं मोठं करायचं आहे, बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण करू शकतो। आता इथे जर तुम्हाला काही लिहायचं असेल इंग्लिशमध्ये, आता मला इथे कल्याणी लिहायचं आहे, तर इथे कल्याणी ग्राफिक्स म्हणून लिहिते मी, तर तुम्ही सिंपल मध्ये लिहू शकता इंग्लिशमध्ये, जसं आपण व्हॉट्सअपला मेसेज टाकतो तशा पद्धतीने लिहायचं आहे। आता इथेच आपण मराठीमध्ये जर लिहायचं म्हटलं तर तुम्हाला इथे कीपॅड काय करावं लागते, मराठीमध्ये करावं लागते। बघा आता इथे अशा पद्धतीने, आता इथे मी कल्याणी नाव लिहिलेलं आहे, कल्याणी ग्राफिक्स पद्धतीने आपण हे मराठीमध्ये जे नाव आहे ते लिहू शकतो। पुन्हा आता इथे वरती बघा व्हाईट कलरची पट्टी आलेली आहे। आता हे म्हणजे काय आहे ते बघूया सविस्तर। का आता मी ह्या नावाला टच केलेलं आहे, इथे व्हाईट कलरची पट्टी आलेली आहे। आता त्या डिलीटच्या बाजूने एक ऑप्शन दिलेला आहे डुप्लिकेटचं, म्हणजे एक नाव जे आहे ते आपण डुप्लिकेट करू शकतो। एका वेळेस आपण 2 नावं लिहू शकतो। तुम्हाला जर इथे दुसरं कुठलं नाव लिहायचं असेल तर तुम्ही हे डुप्लिकेट करून आता इथे दुसरं नाव लिहू शकता। आता तुम्हाला पुन्हा या टेक्स्ट मध्ये जाऊन हे टेक्स्ट घ्यावं लागत नाही, तुम्हाला इथेच बघा डुप्लिकेटचं ऑप्शन दिलेलं आहे, या डुप्लिकेटच्या ऑप्शनने डुप्लिकेट करायचं आणि तुमचं पुन्हा टेक्स्ट लिहायला सुरुवात करायची। आता डिलीटच्या ऑप्शनने डिलीट होतात। बघा आता इथे पुन्हा मी यावर टच करते आणि 3 डॉटवर टच करते। आता इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे। बघा आता डुप्लिकेट म्हणजे इथे पुन्हा डुप्लिकेटच दिलेलं आहे। खाली ऑप्शन बघा 5 प्रकारचे ऑप्शन आहे। आता कॉपी म्हणजे ते जे नाव आहे ना दुसऱ्या पेजवर जर तुम्हाला न्यायचं असेल तर ते कॉपी करून दुसऱ्या पेजवर तुम्हाला पेस्ट करायचं। आता इथे बघा मी हे कॉपी केलेलं आहे, कॉपीच्या ऑप्शनने कॉपी केलं। आता पेस्टच्या ऑप्शनने काय होणार आहे ते नाव येणार आहे, बघू शकता जसं आपण डुप्लिकेट केलं तसं सेम पद्धतीने। आता हे तुम्हाला जर दुसऱ्या पेजवर न्यायचं असेल, आता मी इथे कॉपी करून ठेवलेलं आहे, ते दुसरं पेज जे आहे ते ओपन करणार आहे, इथे टच करून ठेवणार आहे पेजवर आणि अशा पद्धतीचं मला बॅकग्राऊंड म्हणून एक पेज ओपन होणार आहे आणि इथे पेस्ट करणार आहे। अशा पद्धतीने मी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर घेऊ शकते। आता इथे बघा पुन्हा आपल्याला
त्या डॉटवर त्या टेक्स्टवर टच करायचं आहे, 3 डॉटवर टच करायचं आहे. आता इथे ग्रुप म्हणजे काय आहे? ग्रुप म्हणजे हे बघा, आता खूप महत्वाचं आहे हे ग्रुप म्हणजे. आता हा ग्रुप म्हणजे काय आहे? आता इथे तुम्ही एक टेक्स्ट लिहिलेला आहे. आता हे टेक्स्ट तुम्हाला दुसऱ्या पेजवर न्यायचं आहे आणि तुम्हाला हे पण न्यायचं आहे. म्हणजे जेवढं काही आता आपण पेजवर लिहिलेलं आहे ते सर्व तुम्हाला त्या दुसऱ्या पेजवर न्यायचं आहे. पण तुम्ही एका वेळेस एकच न्याल काय? नाही. तर तुम्हाला इथे काय करावं लागेल? ग्रुप करावं लागेल. आता इथे बघा, मी टेक्स्ट मोठं ठेवते आणि हे छोटं करते. बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे सर्व एकत्र ठेवते. आता हे सर्व एकत्र ठेवल्यानंतर मला इथे ग्रुप करायचा आहे, नंतर ते दुसऱ्या पेजवर पोस्ट करायचं आहे. आता इथे सिलेक्ट मल्टिप्लसवर टच करते, वरती दुसऱ्या टेक्स्टवर टच करते आणि पुन्हा मी तिसऱ्या टेक्स्टवर टच करते. अशा पद्धतीने मी टेक्स्टवर टच केलं आणि ग्रुपवर टच केलं. म्हणजे इथे बघा पूर्ण याचा ग्रुप तयार झालेला आहे. मी एका वेळेस हे कुठेही घेऊ शकते. अशा पद्धतीने आपण हे ग्रुपचं बघितलं. इथे मी एक सिंपल मध्ये बॅकग्राऊंड घेते. बघा मी हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे आणि या पेजला मला आता पूर्ण याला लावायचं आहे. मी आता अशा डॉटनी पण लावू शकते. बघा आता इथे. आणि मला जर हे पूर्ण लावायचं आहे पण हे निघायला नको, आता हे डिस्टर्ब करतं. आता बघा मी याला टच करायला गेले तर याला पण टच होतं, हे डिस्टर्ब करतं. त्यासाठी हे पूर्ण फिटोफिट लागण्यासाठी काय करायचं आहे? 3 डॉटवर टच करायचं आहे. बघा खाली तुम्हाला दिलेलं आहे रिप्लेस बॅकग्राऊंड, म्हणजे हे बॅकग्राऊंड लागून जातं. बघा इथे अशा पद्धतीने, आणि तुम्ही कितीही हलवलं तर हे हलत नाही. आता इथे बघा मी एक ग्राफिक्स घेते, बॉय घेते आणि हे जे बॅकग्राऊंड आहे ना हे डिलीट करते, मला नको आहे. आता मी हा बॉय घेतलेला आहे. आता बघा हे जे टेक्स्ट आहे ना हे पण आपण डिलीट करूया. पुन्हा आता मला इथे दुसरा बॉय घ्यायचा आहे. आता हा फुटबॉल खेळतानाचा जो बॉय आहे ना तो घ्यायचा आहे. आता या दोघांना मी सोबत ठेवते. आता या सोबत ठेवल्यानंतर मला या दोघांना पण ग्रुप करायचा आहे. सेम पद्धतीने आता जसं आपण केलेलं आहे तसं अगोदर काय करायचं, याला टच करायचं, दुसऱ्या नंतर बघा मल्टिप्लस सिलेक्टवर टच करायचं, नंतर दुसऱ्या मुलाला टच करायचं किंवा ग्राफिक्स असेल, फोटो असेल त्याला टच करायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा ग्रुप होतो. बघा आता ग्रुपच्या ऑप्शनवर टच केल्यानंतरच ते ग्रुप होतात. बघा आता इथे ग्रुप झालेला आहे आणि ग्रुप झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने बॉक्स दिसतो, म्हणजे ते पूर्ण एकत्र आलेले आहे. बघा आता मी तुम्हाला झूम आउट करून दाखवत आहे अशा पद्धतीने, आणि डिलीटच्या ऑप्शनने डिलीट करायचं आहे. आता बघा आपण टेक्स्ट पण बघितलं. आता इथे टेक्स्ट मध्ये भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहे. बघा रिसेंटली यूज मध्ये तुम्ही यामधले पण टेक्स्ट घेऊ शकता. आता यामधले जर टेक्स्ट घ्यायचे असेल तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारने टेक्स्ट दिसते आणि याला बघा ग्रुप केलेला आहे. आताच आपण बघितलं ग्रुप म्हणजे कशा प्रकारे ग्रुप करू शकतो. आता यामध्ये तुम्हाला ग्रुप ओपन करून तुम्ही यामध्ये पण टेक्स्ट लिहू शकता. आता इथे बघा डेमोसाठी आपण एक कल्याणी ग्राफिक्स लिहूया. तर इथे बघू शकता मी कल्याणी ग्राफिक्स लिहिलेला आहे. आता मला हे टेक्स्ट नका, पूर्ण वरचं जे टेक्स्ट आहे इथे मला ग्राफिक्स पाहिजे, तर मी इथे ग्राफिक्स लिहू शकते. अशा पद्धतीने मला हे टेक्स्ट लिहायचं आहे आणि वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वापरू शकतो. बघा आता इथे किती सुंदर असं नाव लिहिलेलं आहे. पण याला पण असं ग्रुप करून ठेवायचं आहे. तुम्हाला जर कुठे वापरायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता, किंवा तुम्ही हे बर्थडे वगैरे राहते ना तेव्हा पण हे अशा पद्धतीचे इंग्लिशमध्ये जे नाव आहे ते तुम्ही लिहू शकता. बघा आता इथे कर्व टाईप मध्ये पण आहे, हे पण आपण बघूया. अशा पद्धतीने आपल्याला हे जे आहे टेक्स्टचं ऑप्शन आपण बघितलेलं आहे. बघू शकता इथे कुठल्याही प्रकारचं टेक्स्ट घ्या, मग त्याचा ग्रुप ओपन करा आणि त्यामध्ये टेक्स्ट लिहा. आता इथे बघा गॅलरी म्हणजे काय, तुम्ही गॅलरी मधले कुठलेही फोटो व्हिडिओ जे आहे तुम्ही ते यामध्ये ऍड करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, यामध्ये आता मी एक डेमोसाठी तुम्हाला फोटो घेऊन दाखवते. आता इथे बघा या पद्धतीचे जर मला फोटो पाहिजे असेल तर मी काय करते, यावर टच करते आणि असं ऍड टू पेज करून इथे अशा म्हणजे कॅनवा मध्ये हा येऊन जातो. बघू शकता इथे. आणि याला बघा सर्व याला कुठलंही ग्राफिक्स घ्या, तुम्हाला अशा पद्धतीचे बॉक्स येतात. आता ही जी लाईन आहे ना छोटी छोटी, बघा मी झूम करून दाखवते. ही जी लाईन आहे ना छोटी, तुम्ही याने असं करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याला डिस्टन्स म्हणतो त्याचं. आणि या पद्धतीने सर्व इथे तुम्ही असं करू शकता. आता इथे तुम्ही जर दुसरा कुठला ग्राफिक्स घेतला त्याला तो डिस्टर्ब करतो, त्यामुळे तुम्हाला हे ऍडजस्टमेंट करावं लागतं. तेव्हा ते दुसरं ग्राफिक्स जे आहे ते ओपन म्हणजे यूज करावं लागतं अशा पद्धतीने. आता इथे गॅलरी म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, आणि तुम्हाला इथे टूल्स म्हणजे काय ते सांगते. बघा आता टूल्स मध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला एक रेड कलरचा पेन दिसतो. त्या पेनाचे 3 प्रकार दिलेले आहे. एक बारीक मध्ये आहे, एक जाड मध्ये आहे आणि त्यापेक्षा थोडासा जाड आहे. आता इथे जर तुम्हाला या सर्व पेनाची साईज वाढवायची असेल तर तुम्हाला इथे बघा ब्लॅक कलरच्या लाईन दिसतात, या लाईनिंग मध्ये यायचं आहे आणि त्याचा टोक जे आहे ते वाढवायचं आहे. आता मी इथे अशा पद्धतीने येणार आहे. हा जो आहे त्यापेक्षा जाड येणार आहे आणि हा जो आहे त्यापेक्षा थोडासा जाड येणार आहे. अशा पद्धतीने दाखवलेला आहे. आता कलर बदलवू शकता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने. अशा पद्धतीने पेनाचे जो कलर आहे तुम्ही ते बदलवू शकता. आता त्यासमोर एक तुम्हाला बॉक्स दिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही स्क्वेअर घेऊ शकता. बघा आता इथे तुम्हाला कुठला स्क्वेअर पाहिजे, सर्कल पाहिजे ते तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आणि ही लाईनिंगने अशा पद्धतीने तुम्ही ही लाईन यूज करू शकता. आता तुमचा जर फॉर्म्युला वगैरे असेल, तुम्ही जर गणिताविषयी जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवत असेल, तुम्हाला अशा पद्धतीचे हे जे आहे लाईनिंग ते कामात येतं. बघा आता इथे अशा पद्धतीने लाईनिंग आहे दिलेल्या.
या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वगैरे जर बनवायचा असेल तर ही लाईनिंग वापरू शकता. पद्धतीने आपण हे टेक्स्ट वगैरे जे आहे ते घेऊ शकता. असे फॉर्म्युल्यासाठी तुम्ही हे वापरू शकता आणि इथे अशा पद्धतीने हा बॉक्स घेऊ शकता. बघा आता इथे तुम्ही याला टाईप करू शकता. इथे ऍड अ टेक्स्ट म्हणून दिलेलं आहे. आता इथे पण टाईप करू शकता आणि इथे पण टाईप करू शकता. आता इथे बघा अशा पद्धतीने तुम्ही हे डेमोसाठी घेते मी, अशा पद्धतीने तुम्ही टाईप करू शकता. खाली पण आता खाली हे टच होत नाही त्यामुळे मी टच करत नाहीये. आता इथे बघा पुन्हा टूल्स मध्ये आले तुम्ही टाईप करू शकता. आता मी हे टाईप केलेलं आहे, मध्ये घेऊ शकते, मी कुठेही ठेवू शकते. कंपल्सरी नाही की मी तिथेच ठेवू शकते आणि छोटं मोठं हे करू शकते. बघा आता इथे पुन्हा टूल्स मध्ये ते आता हा टेबल आहे. हा टेबल बघा इथे अशा पद्धतीचा. बघा आता इथे मी जे अगोदरचं होतं ना ते डिलीट करते, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते लक्षात येणार आहे. एकदम लास्ट मध्ये टेबल दिलेला आहे. हा टेबल तुम्ही इकडे तिकडे सरकवू शकता. बघा आता अशा पद्धतीने तुम्हाला ह्या लाईन इकडे तिकडे सरकवता येते. अशा पद्धतीने तुम्हाला कशा प्रकारचं पाहिजे त्या प्रकारचं तुम्ही ते करू शकता. आता इथे डुप्लिकेट करून हा डुप्लिकेट होतो, पेस्ट करून हा जे आपलं टेक्स्ट वगैरे आहे ते पेस्ट होतं. अशा पद्धतीने हे बघा आता इथे अशा पद्धतीने हा बॉक्स आपण इकडे तिकडे केलेला आहे. या लाईनिंग वरून तुम्ही कुठलीही लाईन इकडे तिकडे सरकवू शकता. बघा आता इथे जी लाईन सरकवायची ती लाईन सरकवू शकता. अशा पद्धतीने आपण सरकवली आहे. जाड करू शकता, बारीक करू शकता. अशा पद्धतीने आपण इथे दाखवलेलं आहे. बघा आता इथे आणि याचे जे राउंडिंग आहे ना टेबल स्पेसिंग मधून तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स जे आहे ते बनवू शकता अशा पद्धतीने. तर मी अशी आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल. आणि आता इथे प्रोजेक्ट म्हणजे काय आहे बघा. इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची डिझाईन बनवली असेल तर तुम्हाला इथे ते सेव्ह दिसणार आहे. बघू याला म्हणतात प्रोजेक्ट. आता डिझाईन मध्ये डिझाईन दिसणार आहे, फोल्डर मध्ये तुम्हाला डिझाईन दिसणार आहे आणि इमेज मध्ये जे कुठले तुम्ही इमेज घेतलेले आहे, आताच आपण बघितलं गॅलरी मधून इमेज घेतले त्या पद्धतीचे तुम्हाला इथे इमेज जे आहे ते दिसणार आहे. आता इथे पुन्हा बॅक येऊया. आता ऍप म्हणजे काय आहे. तुमचं जर कॅनवा प्रो असेल तर तुम्हाला इथे भरपूर सारे ऍप दिलेले आहेत. ऍप मधून आपण भरपूर साऱ्या ज्या डिझाईन आहे त्या छान पद्धतीने करू शकतो आपण. ते का आता इथे मी एलिमेंट्स मध्ये आले, फोटो मध्ये येते. फोटो मध्ये आता इथे मला कार म्हणून सर्च करायचं आहे. बघा आता इथे मी कारचा फोटो घेते. आता एक डेमोसाठी फोटो घेतलेला आहे मी. तुम्हाला कलर जे आहे ना कलर कसे द्यायचे हे सांगते. आता या फोटोला कलर द्यायचा आहे. आता इथे बघू शकता या फोटोला आपण इथे घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे लावलेला आहे. बघा इथे बघा आपल्याला एक फिल्टरचं ऑप्शन येते. बघा आता इथे फिल्टर मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे फिल्टर दिसणार आहे. सगळे फिल्टर जे आहे ते अप्लाय करून बघा कशा पद्धतीने युज करू शकतो आपण. आता इथे वॉर्म मध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर दिलेले आहे. बघा आता अशा पद्धतीचे दिलेले आहे. भरपूर सारे फिल्टर आहे. कूल मध्ये पण आहे अशा पद्धतीचे फिल्टर आणि वीड मध्ये पण आहे. बघा आता इथे आणि सॉफ्ट मध्ये पण आहे. आता विगनेट मध्ये पण आहे आणि नॉन मध्ये पण आहे आणि कलर पॉप मध्ये पण आहे. आता विगनेट व्हाईटच आहे. बघा सर्व तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट फोटो आवडत असेल तर तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट फोटो करू शकता. हे कुठल्याही प्रकारच्या फोटोला तुम्ही हे इफेक्ट फिल्टर वापरू शकता. बघा कलर पॉप आहे अशा पद्धतीचे पण दिलेले आहे इथे. बघा आता इथे यामध्ये आपण कलर बदलू शकतो आपल्या गाडीचा. बघा आता इथे कलर बदललेला आहे अशा पद्धतीने. ब्लॅक अँड व्हाईट आहे. बघा अशा पद्धतीने आपण हे बदलू शकतो. आता यामध्ये तुम्ही इंटेन्सिटी जे आहे ते कमी जास्त करू शकता. आता यामध्ये पण तसंच करू शकता. बघा नॉन मध्ये यावर टच करायचं आहे, इंटेन्सिटी कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने सर्व यामध्ये तुम्ही असं करू शकता. आता बघा आता इथे मी हा फोटो घेतलेला आहे. इफेक्टमध्ये आलेले आहे. शॅडो म्हणजे काय आहे तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे शॅडो देता येते. आता हा फोटो जो आहे तो मोठा करतो. आता इथे साईज दिलेली आहे. साईज कमी जास्त करू शकता. ही साईज जी आहे ते ब्लरची साईज आहे. ब्लर तुम्हाला इथे कमी जास्त करायचं आहे. इंटेन्सिटी 100 ठेवायची आहे. तुम्ही याला कुठल्याही प्रकारे तुम्ही हे शॅडो जे आहे देऊ शकता. टेक्स्टला देऊ शकता, फोटोला देऊ शकता. छान दिसतो. कमी जास्त करून बघायचं आहे. अशाच पद्धतीचे इथे भरपूर सारे जे आहे ना शॅडो दिलेले आहे. तुम्ही वेगवेगळे शॅडो आहे देऊन बघा, खूप छान दिसतात. बघा आता इथे हा ग्लोचा आहे, हा ड्रॉपचा आहे, हा आउटलाईनचा आहे, हा कर्व आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला भरपूर सारे जे आहे तुम्हाला शॅडो जे आहे ते दिसणार आहे. आता इथे बघा आउट फोकस म्हणजे काय आहे, तुम्हाला तो फोकस मारतो तो फोटो. बघा आता इथे अशा पद्धतीने हा जो फोटो आहे ना, हा फोटो जो आहे तो फोकस मारतो. बघा आता पुन्हा इथे इफेक्टमध्ये येऊया आणि ब्लर म्हणजे काय आहे, तर हा फोटो जो आहे ना तुम्हाला ब्लर दिसेल. इमेज टच केल्यानंतर ब्लर होईल. तुम्ही आता इथे बर्थडे वगैरे पोस्टर बनवता त्यामध्ये बलून जे वगैरे राहतात ना ते तुम्ही इथे ब्लर करू शकता अशा पद्धतीने. आता डिओटून म्हणजे काय, कलर बदलवू शकता. इथे बघा इथे कलर बदलवू शकता. आता तुम्हाला जर याचा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटच कलर पाहिजे असेल या मुलाचा, तर तुम्ही काय करू शकता, इथे ब्लॅक अँड व्हाईट कलरवर टच करू शकता आणि इथे हा जो कलर आहे ना पूर्ण ब्लॅक करू शकता. म्हणजे असं त्याचा पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो बनवू
बनवू शकतो. हा शेप घेऊया. या शेपला जर तुम्हाला ऑप्शन नाही आलं कलर बदलवण्याचा तर तुम्ही इथे इफेक्टमध्ये येऊन त्याचा कलर बदलवण्याचा ऑप्शन जे आहे ते वापरू शकता. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपण डिवोटून जे आहे ते पाहिलेलं आहे. आता पुन्हा इथे या सर्कलवर आले मी. याला ऑप्शन नाही आहे कलर बदलवण्यासाठी तर म्हणून मी इथे पूर्ण दोन्ही कलर जे आहे ते ब्लॅक दिलेले आहे. आता हायलाइट्स कलर जो आहे तो ब्लॅकच ठेवायचा आहे, शॅडो पण ब्लॅक ठेवायचा आहे आणि इंटेन्सिटी नेहमी 100 ठेवायची. अशा पद्धतीने आपण इथे हे देऊ शकतो. आता या समोरचं जे आहे फेस रिटच आहे हे टच होत नाही आहे त्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकत नाही. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.